ही भाजी माझ्या घरात एवढी फेवरेट आहे ना, आठवड्यातून 2 ते 3 वेळा बनते. सगळ्यात खास बात आहे की टेस्टी तर बनतेच, पण एकदम कमी मसाल्यात आणि कमी वेळेत बनते. सकाळच्या घाई गडबडीत आपल्याला मुलांना टिफिन किंवा ऑफिसला टिफिन बनवायचा असतो. मग आपल्याला वाटतं की चला झटपट कमी वेळेत काहीतरी बनवूया. मग ही रेसिपी तुमच्यासाठी. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि हाईपचं बटनही दाबा. चला तर आपण आता रेसिपीला साहित्य काय काय लागतंय ते पाहूया. नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या स्वयंपाकघरात. तर चला आपण आता साहित्य काय काय लागणार आहे ते पाहूया. इथे मी हिरवे मटर घेतलेले आहेत. हे पहा, खूप छान मार्केटमध्ये आलेले आहेत. आणि मी इथे हिरवे मटर घेतलेले आहेत. तुम्ही फ्रोझनचे घेऊ शकता. तर इथे 1 वाटी मी मटर घेतलेले आहेत. याला आता लागणारे साहित्य पाहूया. इथे मी 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. बारीक चिरून घ्यायचे. आणि 2 मोठे टमाटर पिकलेले पेस्ट बनवून घेतलेले आहे. मिक्सरला पेस्ट बनवूनच घ्या. कोथिंबीर घेतलेली आहे. आणि लाल मिरची पावडर 1.5 चमचा घेतलेला आहे. तुम्हाला तिखट जसे आवडेल तसे घेऊ शकता. पाव चमचा हळद आहे. 1 चमचा धने पावडर आणि जिरे पावडर अर्धा चमचा आहे. सब्जी मसाला घेतलेला आहे मी अर्धा चमचा किंवा 1 चमचाही तुम्ही घेऊ शकता. सब्जी मसाला नसेल तर गरम मसाला घ्या अर्धा चमचा. लसूण इथं 15-16 पाकळ्या मी किसून घेतलेला आहे. आलंही किसून घेतलेलं आहे. 2 हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत. आणि कसुरी मेथी थोडीशी घेतलेली आहे. स्वादानुसार नमक लागणार आहे आणि थोडंसं तेल लागणार आहे. इथे मी सरसोचं तेल मस्टर्ड ऑइल घेतलेलं आहे. तुम्ही रिफाइंड ऑइल घेऊ शकता. मस्टर्ड ऑइल घेतलं तर चांगलं तापून द्या. धूर निघेस्तोवर तापून घ्यायचं आहे. तर आता तेलामधून धूर निघायला लागलेला आहे. हे पहा, कडलेलं आहे चांगले. ह्या स्टेजवर आपल्याला आता गॅस एकदम कमी करायचा आहे. आणि नंतर मग कांदा घालून घ्यायचा आहे. कढीपत्ता घालायचा थोडासा. कांदा घालून चांगला भाजून घ्यायचा आहे. या तेलात करून पहा, खूप छान सब्जी बनते. कांदा लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कांदा पहा चांगला भाजलेला आहे. आता याच्यात हिरवी मिरची आणि आलं लसूण पेस्ट आहे ते टाकायचं आहे. तोही भाजून घ्यायचा चांगला. आलं लसूण पेस्ट हे चांगलंच भाजून घ्यायचं तेलात. हे पहा आता भाजलेलं आहे. याच्यात आपण आता मसाले घालूया. लाल मिरची पावडर आणि हळद आहे. धने पावडर, सब्जी मसाला, जिरे पावडर आहे. हे पण असे भाजून घ्यायचे. गॅसची फ्लेम कमीच ठेवा, नाहीतर मसाले जळतील. आणि ही प्युरी बनवलेली घालायची आहे. आणि आता चांगले भाजून घ्यायचे. टमाटर हे सर्व मसाले चांगले तेलात भाजून घ्यायचे आहेत. थोडा आता मसाला तेलात भाजलेला आहे. बेसन घालायचं आहे 1 ते 1.5 चमचा. आणि बेसन घालून भाजून घ्यायचे आहे चांगलं. हे पहा, बेसन छान भाजून घेतलेलं आहे. आता याच्यात थोडं पाणी टाकायचं आणि मसाले चांगले भाजून घ्यायचे आहेत तेल सुटेपर्यंत. मसाल्याला आता तेल सुटलेलं आहे. 2 ते 2.5 चमचे मी दही घेतलेलं आहे. याच्याऐवजी तुम्ही मलाई घालू शकता. आपली दुधावरील जी मलाई निघते ना, साई, तेही घालू शकता. हेही चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. दही घातल्यानंतर चांगलं मिक्स करणे गरजेचं आहे, नाही दही फाटतं. याच्यात कसुरी मेथी आहे. सर्व आता चांगलं भाजून घ्यायचे आहे तेलात. आता याला चांगलं तेल सुटेपर्यंत मसाला एकदम लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. आता चांगले भाजलेले आहेत. वाटाणा भाजून घ्यायचा आहे. याच्यातच तेलात चांगला भाजून घ्यायचा. ही भाजी तुम्ही टिफिनलाही देऊ शकता आणि फक्त 10 ते 15 मिनिटात बनवून तयार होते. जास्त काही मसाले घातलेले नाहीत. तर आता वाटाणे मसाल्यासोबत चांगले भाजून घेऊया. हे पहा, वाटाणे छान भाजले आहेत. याच्यात आता थंड पाणी घालायचे नाही, गरमच पाणी घालायचे. तुम्हाला टिफिनला द्यायचं असेल तर ग्रेव्ही कमीच करा. आणि स्वादानुसार नमक घालायचे आहे.
उकळायला लागलेले आहे. आता आपण झाकून ठेवायचे आहेत. 2 ते 3 मिनटं शिजवून घ्यायचं आहे याला. 2-3 मिनिट झालेले आहेत. आपण पाहूया. हे पहा, ग्रेव्ही खूप छान झालेली आहे. शिजले का ते पाहूया मटर. हे पहा, छान शिजलेली आहे. हे पहा, ग्रेव्ही खूप छान झालेली आहे आणि कलरही खूप छान आलेला आहे. बेसनमुळे कधी कधी काय होतं, थोडा कलर हलका सफेद होतो, पण काय नाही, आपली सब्जी जेव्हा थंड होईल ना तेव्हा छान कलर येतो. थोडी नॉर्मल झाल्यानंतर गॅस बंद केला की मग कलर यायला चालू होतो. कोथिंबीर घालायची आहे आपल्याला. हे पहा, ग्रेव्ही खूप छान झालेली आहे. जर मुलांना किंवा ऑफिसमध्ये डब्यासाठी द्यायचे असेल ना तर इतकी पातळ ग्रेव्ही करू नका. चला तर आता गॅस बंद करूया. ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे. हे पहा, भाजी बनवून तयार झालेली आहे आणि झटपट बनणारी भाजी आहे. जास्त काही मसाले लागत नाहीत, जास्त वेळही लागत नाही. मुलांना टिफिनला द्यायचे असेल किंवा ऑफिसमध्ये डबा द्यायचा असेल तर झटपट बनणारी भाजी आहे. नक्की ट्राय करून पहा. याला तुम्ही चपातीसोबत, पुरीसोबत, भातासोबतही खाऊ शकता. आणि माझी रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करूनही सांगा आणि हाईपचं बटनही दाबायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया. धन्यवाद.